आजकाल लग्न न करता संसार करूचो आणि वायज राखिलो का तुया तुझ्या वाटे आणि मिया माझ्या वाटे असोच प्रकार जळीमळी बघूक मिळता. लगीन म्हटला काय जबाबदारी, खर्च, कटकट, बंधना आणि महत्वाचं म्हणजे एकाच बरोबर कायम रवाखोळा. व्हरायटी नाही असाच बहुतेकांचा मत असता. जोपर्यंत पट्टा तोपर्यंत पटायत, शिंगाला उगरतात आणि राग इलो वाईट झगडी झाली तर झ बाहेर तू असं म्हणतात आणि निघात जात. हे का फॉरेनर लोकांना लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. आणि असंच लिव्ह इन पार्टनर प्रकरणातला धक्कादायक प्रकरण रत्नागिरीत घडला असा. काय असा सगळा प्रकार त्याच आम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो. नमस्कार गाववाल्यांना, तुम्ही बघता असाल कोकणी गॉसिप. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात कोकण रेल्वे मार्गावर 4 जुलै 2026 सांच्या घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात सगळो परिसर हादरात गेलो. मडगावातून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस पासून मनाब एक्सप्रेस पण जाता डुगुडुगू आसांदे शिरापणांदे त्या रेल्वेत. या टुकटुक्या मांडवी रेल्वेतून एक माणूस ज्याचं नाव सचिन सत्यवान जुळे आणि त्याचा लिव्ह इन पार्टनर शुभ्रा अतिश दिवेकर आणि त्यांचो बारको 1.5 वर्षाचो पोर यांच्यासहित तिघांनी कोकण रेल्वे मार्गातल्या मेटे गावाजवळ सांजेच्या सुमाराक रेल्वेतून उडकी मारली. हेका मारली या का आमका अजूनपर्यंत समजत नाही. मधी अगदी सुपर एक्सप्रेस जाणाऱ्या मांडवीतून उडकी मारल्या कारणान ती दोघा आणि तो बारको पोरगो ज्याका धड बोलाक तरी सोडा धड चलाक पण येणार नाही तो रक्ता बंबाड झालो. चलत्या रेल्वेतून काहीतरी खाली पडला असताना असा डब्यातल्या लोकांका दिसला. बघता तर कोणीतरी उडकी मारली या बघितल्या बरोबर लोकांनी चेन ओढून रेल्वे गाडी थांबवली. सांच्या 6:30 ते 6:45 दरम्यान ही रेल्वे थांबवून ठेवली आणि मग थोडे पोलीस आले आणि त्यांच्यानी आपली दररोजची चौकशी सुरू केली. बघला तर ती बाई मेलेली होती. तिचो पार्टनर बेशुद्ध होतो आणि बारक्या पोरांका देव राखता याचा जिवंत उदाहरण म्हणजे तो बारको बाबू अगदी शुद्धीत होतो, पण त्याका वायस दुखापत झालेली होती. मग पोलिसांनी त्यांना खेळात हलवला आणि हॉस्पिटलात दाखल केला. त्या बाईचा प्रयत्न नेला आणि कायद्यानुसार पोलिसांनी आपलं पुढचे निर्णय घेतले. असो, यात महत्वाचा म्हणजे मृत बाई गेल्या काही महिन्यांपासून त्या सचिन सोबतच राहत होती अशी माहिती थडेच्या लोकांनी दिली. तसाच त्या जखमी सचिनच्या खिशात उंदरा मारूचा औषध आणि जीव दिवचा कारण याची कथित चिठी पोलिसांका सापडली असा म्हणणं असा. जीव खेकाती होती कारण काय या सगळ्याचा तपास पोलीस करतले या सगळ्यांकाच माहिती असा. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्याच्या हातात कोळी तसाच आयत्यार कोयतो हे कोकणातले म्हणे तुमका माहितीच असतले. तशीच गजाल या सगळ्या प्रकरणात घडली. पोलीस तपासादरम्यान पार्टनर सचिन जुळो हो खेड पोलीस ठाण्यातल्या रेकॉर्डवरचो आरोपी असा 2 गुन्हे करून प्रसार असल्याचा पुढे येईल. 12 मे 2026 रोजी त्यांनी स्वतःचाच घर पेटवला आणि तो पसार झालो. तसाच 16 मे लोटे आवशी हडे त्याची 2 व्हीलर बेवारस पडलेली पोलिसांका सापडली. जून महिन्यात चिपळूण पोलिसांनी त्याचो माग काढूचो प्रयत्न केलो, पण तो वालोपे डोंगरातून गायब झालो. आता फिरान इलो आणि हुमरा कापटान नेलो अशी गत सध्या सचिन जुळेची झाली. आधी 2 प्रकरणा आणि आता या बाईचा प्रकरण या सगळ्यात तो पुरतो अडकलेलो असा. पोलीस आता तेका बरोज तांबडी करीसर सोडतले या मात खरा असा. ती बाई कायमची गेली. पार्टनर मधलो नर पोलिसांच्या तावडीत सापडलो, पण या सगळ्यात तो 1.5 वर्षाचो बारको पोरगो मात उभात पडलो याचा वाईट वाटता. सांगायचा इतकाच की आजकाल कोणे कोणाकडे भुलतात आणि आपल्या आयुष्याचं सत्यानाश लायतात. प्रेम करतात एका वांगडा, साखरपुडो दुसऱ्या वांगडा, लगीन तिसऱ्या वांगडा, हनीमून चौथ्या वांगडा आणि रवतात भलत्याच वांगडा. आणि महत्वाचं म्हणजे हा सगळा करून पण पळान जातात लंगड्या आणि पांगड्या वांगडा. आणि कोणी जुन्या जाणत्या माणसान 2 शब्द बरे सांगले तर म्हणतात तुमका काय करूचा असा मी या माझा बघतोय त्याका लागेल आजकाल कोण कोणाला काय सांगणार नाही. याविषयी तुमका काय वाटतंय आमका कमेंट करून सांगा. याबरोबर मी हळेच राहतोय. कोकण आणि गोव्यातले असेच गजाले बघूच्यासाठी तुम्ही मात्र हळे खेडे खाय जाऊ नका. बघत राहा कोकणी गॉसिप. नमस्कार.